नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी मित्र कमेंट करतात की तुमची पयाटी तणनाशकाची आहे, HDBT आहे. कमेंट करतात शेतकरी मित्रांनो, पण माझी पयाटी तणनाशकाची नाही आहे. मी अनलिगल कॉटन लावलीच नाही. तर माझी पयाटी आहे छावा बूस्टर कंपनीची आहे. नवीन व्हेरायटी आलेली आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल. तर यावर्षी ते लागवड केली. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा मी मिरा 71 मारलं, तणनाशकाची वाटते. त्यांना थोडंसं कन्फ्यूज होत आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि 40 दिवसाच्या कालावधीमध्ये काय फरक पडला, तणनाशकही मारलेले आहे आणि वाढ पण झालेली आहे कपाशीची. खत काहीच नाही, कोणताच डोस नाही दिलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, हे माझी छावा कपाशी आहे, छावा बूस्टरची. बघा, यावर्षी नवीन आहे मार्केटमध्ये, पहिलंच वर्ष आहे हे लागवडीचं माझं पण आणि कपाशी पण. तर बघा, तुम्हाला कपाशी दिसत असेल कशी आहे माझी कपाशी. वाढ बघा शेतकरी मित्रांनो, 2 फुटाची वाढ झालेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लवकर लागवड केलेली असेल, ठिबक सिंचनची असेल, प्री मान्सून कपाशी लावलेली असेल, पाऊस आला असेल, त्याच्यापेक्षा मोठी आहे शेतकऱ्यांची पराठी. पण माझी पराठी आता सध्यास 2 फूट हाईट झालेली आहे शेतकरी मित्रांनो. कुठे कुठे 2.5 फूटही आहे. आता हे कमी जास्त वाढ काय आहे शेतकरी मित्रांनो, याचं कारण काय आहे? वातावरण. कारण की ज्या वेळेस मी लागवड केली 23 जूनला, तर संध्याकाळीच पाऊस आला. पहिल्या पाण्यात जे निघाली ते निघून आली आणि काही नंतर तिथून 8 दिवसांनी आपण चूकफुली डोबली. त्याची हाईट मात्र कमी आहे. का? त्याच्या मागचं कारण आहे शेतकरी मित्रांनो. ती हाईट काय कमी आहे? कारण की नंतर आपण ओलावा होता फवारणीसाठी, हिटविट मॅक्सची फवारणी केली. पाण्याचा अंदाज घेऊन का समोर पाणी येईल बा, पण पाऊसच नाही आला शेतकरी मित्रांनो. 9 जुलैपासून डायरेक्ट 20 जुलैला पाऊस आला. 20 जुलैला पाऊस आला. आतापर्यंत पाऊसच होता. कालपर्यंत 31 जुलैपर्यंत पाऊस होता. आज 1 ऑगस्ट आहे. आज थोडंसं वातावरण क्लिअर आहे बघा. पण आज पण सकाळी काही भागात पाऊस झालेला आहे. आज बघा सूर्य निघालेला आहे. सूर्याची किरण आपल्या कपाशी पिकावर पडत आहे, प्रकाशसंश्लेषण होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, मी यावर्षी NTF पद्धतीची पेरणी केली. म्हणजे कुठलीच वाही नाही, कुठलीच मशागत नाही. तर पाऊस खूप आला तरी पण आपल्या शेतामध्ये दुसऱ्या दिवशी वयानुसार वयानी आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतामध्ये फिरता येते, इथली वयानी आहे. कारण की वाईच न केल्यामुळे जमीन पूर्ण पाणी पिऊन घेते शेतकरी मित्रांनो. कारण की जमीन दलदल होत नाही, जमीन भुसभुशीत राहत नाही वाई न केल्याने, पूर्ण पाणी पिऊन घेते. तर तोच आपल्या NTFचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की बा हे तुमची पयाटी तणनाशकाची आहे. शेतकरी मित्रांनो, हे पयाटी तणनाशकाची नाही आहे. तणनाशकाची जर पयाटी असती तर माझ्या हे जे तास आहे शेतकरी मित्रांनो, 3x1 वर लावलेली होती, त्या तासामध्येही तणकट नसतं राहिलं शेतकरी मित्रांनो. डायरेक्ट मी राऊंडअप किंवा ग्लायसेल सिप पॉवर फवारणी केलेली असते शेतकरी मित्र. हे बघा, तासातनी तण आहे. आता मी मिरा 71ची फवारणी का केली बघा. तासामध्ये तणकट भरपूर होतं, तासातलं सपा झालं शेतकरी मित्रांनो मिरा 71. आणि मिरा 71 हे आंतरप्रवाही औषध आहे. बुडापर्यंत म्हणजे तणाच्या बुडापर्यंत जाते आणि तण पूर्ण नष्ट करते. पुन्हा 20-25 दिवस तण येत नाही नवीन. पण सतत जर पाऊस चालू राहिला तर नवीन तणकट पुन्हा उगवते शेतकरी मित्रांनो. पण बघा, आता हे माझी बघा, हे छावा कपाशी आहे. हाईट बघा, 2 फुटाची हाईट झालेली आहे. कुठं 1.5 फूट आहे, कुठं फूटभर आहे. बघा, अशी कपाशी आहे माझी छावा. हे बघा, इथे बघा, हे सारखी वाढ आहे. हे बघा, आहे छावा कपाशी, सारखी वाढ आहे. आणि तण बघा, निंदन झालं नाही. मी यावर्षी निंदन केलं नाही शेतकरी मित्रांनो. बैलजोडीचे डवरीचे फेर मारले नाही, ट्रॅक्टरने डवरणी केली नाही. कारण की पाऊसच नव्हता आणि आपल्याला डवरणी करायचीही नव्हती. यावर्षी कमी खर्च करायचा होता.
तर बघा असर दिसतो का तुम्हाला माझ्या कपाशी पिकामध्ये? तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की तुम्हीही मारता आणि बाकीच्या शेतकऱ्यांनाही सांगता मारायला. मी मारायला सांगत नाही शेतकरी मित्रांनो, मी माझा फक्त अनुभव सांगतो. आणि मला जो अनुभव आला आहे, मला जो रिझल्ट आला आहे, जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर असं तणकट असेल, ज्याही शेतकऱ्यांना असं नियोजन होत असेल कमी खर्चात, काय हरकत आहे? बघा पूर्ण तण नाहीसे झालेला आहे. पयाटी बघा अशी कॉटन आहे शेतकरी मित्रांनो माझी. हे बघा आता हे तणनाशकाची जर पयाटी असती, मी डायरेक्ट कपाशी पिकावर फवारणी केलेली असती शेतकरी मित्रांनो. पण हे माझी बूस्टरची छावा कपाशी आहे शेतकरी मित्रांनो, यावर्षी नवीन आहे हे बघा. पूर्ण पाऊस बघा किती आला, भरपूर पाऊस आला आणि मी माझ्या शेतामध्ये फिरत आहो बघा. पेंट कुठलाच दिकत नाही आहे. हे बघा कर्रवयानी आहे. ह्या NTFचा फायदा शेतकरी मित्रांनो. म्हणजे जिथे भुसभुशीत वाई जर असेल, जास्त खोलवाई असेल, तिथे फिरता येत नाही, फसन आहे. आता हे बघा कपाशीची इथली हाईट झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि जे काही लहान कपाशी आहे ते पण वाढत आहे. हे बघा तिला पण वाढ आहे, टवटवीत आहे. पानावर कोणताच रोग नाही आहे. कपाशी बघा पानावर कुठलाच रोग नाही आहे. हे बघा थीप्स नाही आहे, रोग शोषण करणारी किडी नाही आहे. आणि निंदन अजून व्हायचंच आहे. आता निंदन का होत आहे? पाऊसच चालू होता, बरेचशा शेतकऱ्यांचे निंदन व्हायचे आहे. मजूर नाही मिळालं, मजुराच्या टंचाईमुळे निंदन रोखल्या गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर आता होऊन जाईल आपलं या हप्त्यात निंदन शेतकरी मित्रांनो. निंदन हे आपलं 2 दिवसात होणार बघा. तणकट म्हणजे नसल्यासारखंच आहे. हे बघा तुम्हाला इथं तासात तणकट दिसते का बघा. हे बघा पूर्ण जे काही दिसते ना तुम्हाला शेतकरी मित्रांनो, ते पूर्ण माझी कपाशीच आहे. हे बघा हे बघा अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो माझ्या कपाशीची 40 दिवसाच्या कालावधीमध्ये. बघा इकडे बघा आहे. या NTF पद्धतीमध्ये तासामध्ये फार निंदन म्हणजे तणकट खूप कमी आहे. हे बघा आणि शेतामध्ये वयानी आहे शेतकरी मित्रांनो. बघा ह्या आहे कपाशी. रिझल्ट पण बघा तणनाशकाचा मिरा 71चा. कपाशीची हाईट बघा. तर तुम्ही यावर्षी कोणती लागवड केली शेतकरी मित्रांनो कपाशीची? कोणतं वाण लावलं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा शेतकरी मित्रांनो. आणि हे LGBT कॉटन मी लागवड केलेली नाही. आपली छावा कपाशी आहे शेतकरी मित्रांनो, पूर्ण छावा आहे 5 एकर. नवीन आहे यावर्षी हे व्हेरायटी आणि नवीन व्हेरायटी आहे. नवीन आपल्या शेतामध्ये पद्धत आहे लागवडची, NTF पद्धतीची. सगळं नवीन नवीन आहे. तर अशी वाढ झालेली आहे माझ्या छावा कपाशीत. बघा कुठे कुठे बघा कशी वाढलेली आहे, सारखी वाढलेली आहे बघा. आहे हे बघा माझ्या शेतामध्ये तणकट शेतकरी मित्रांनो अर्ध्या वावरात आहे आणि अर्ध्या वावरात तणकट नाही आहे. आणि सर्वात जास्त दुधी निघाली आहे माझ्या शेतामध्ये, कारण की इथे गहू निघाल्यानंतर आपण डायरेक्ट कपाशीची लागवड केलेली आहे. आता हे तासात बघा अशी येला आहे. हे बघा तर असे येलही नसते राहिले. माझी जर LGBT कॉटन असती तर डायरेक्ट फवारणी केली असती. आता ह्या व्हिडिओ बनण्याचे कारण काय आहे शेतकरी मित्रांनो? तर ह्या व्हिडिओ बनण्याचे एकच कारण आहे की शेतकरी मित्र कमेंट करतात की बा तू तणनाशकाची कॉटन बघा शेतकरी मित्रांनो. हेच कारण होतं मला व्हिडिओ बनवण्याचं की बा शेतकरी कमेंट करतात की तुमची
तणनाशकाची कॉटन आहे, तणनाशकाची नाही आहे. आणि हे छावा कॉटन तणनाशक नाही, तणनाशकाची नाही आहे. बघा अर्ध्या वावरात तणकट आहे आणि अर्ध्या वावरात नाही आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण या कपाशीला खत दिले नाही, कोणतीच फवारणी केली नाही, कोणतीच खताची कीटकनाशकाची फवारणी नाही आहे, फक्त तणनाशकाचीच फवारणी आहे. आतापर्यंत तणनाशकाचीच फवारणी आहे. तर अशी या अवस्थामध्ये, या 40 दिवसाच्या कालामध्ये अशी परिस्थिती आहे माझ्या शेताची. नाही आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात खूप तण झालं. तर तणकट होण्यामागचंही खूप कारण आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे निंदण व्हायचे आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांची डवरणीची फेर जायची आहे, खताचा डोस जायचा आहे, नाही का. तर हे सगळी जी कामी आहे, जे शेतातले कामं आहे ते पावसावर आधारित आहे शेतकरी मित्रांनो. पावसाचा अंदाज पाहूनच आपल्याला खत द्यावे लागेल. जमिनीत ओलावाच नसेल तर खत देणार का तुम्ही. आणि जमीन जर कडक आली असेल तर निंदण होते का शेतकरी मित्रांनो. नंतर मग 3-4 दिवस जर सतत झड असेल तर मग अजून निंदण माघारते, त्याच्यातही तण वाढून होते. त्याच कारणानं तणकट होते शेतकरी मित्रांनो जास्त. तर पाऊस जर वेळेवर आला, अनामंदात शिरवे सापे चालू असले तर व्यवस्थित निंदण होते, व्यवस्थित डवरणी होते, सर्व काही व्यवस्थित होतं शेतकरी मित्रांनो, नाही का. सर्व निसर्गावर आहे, निसर्गाच्या वातावरणावर आहे आपली शेती. तुम्ही काय म्हणता शेतकरी मित्रांनो? कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया सांगा. तर असा होता आपला प्लॉट शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला माझा प्लॉट, माझी छावा कॉटन आणि नियोजन पूर्ण कुठेच तणकट नाही, फक्त तासामध्ये राहिलेला आहे आता सध्याच, ते एक पण होऊन जाणार. आणि आता आपल्या कपाशीलाही वाढ होऊन राहिली. तर आता इथेच थांबूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.